आपण भूगोलचा प्रकरण 4 हवामान सुरू केला आहे. याच्या आधी आपण ब्राझीलच्या हवामानाची वैशिष्ट्ये शिकलो आहे आणि कालच्या पिरियडला आपण भारताच्या हवामानाबद्दलची माहिती घेतली. आज भारताच्या हवामानाची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहे. तर भारताचे हवामान मान्सून स्वरूपाचे आहे आणि भारत हा देश उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मोडतो आणि भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जाते तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे. आता भारताच्या हवामानावर आणि मान्सून निर्मितीवर परिणाम करणारे दोन महत्त्वाचे घटक नैसर्गिकरित्या भारताला लाभले आहे. एक म्हणजे दक्षिणेकडे असणारा हिंदी महासागर आणि उत्तरेकडे असणारा हिमालय पर्वतरांग. हे दोन घटक भारतीय हवामान आणि मान्सून निर्मितीवर प्रभाव पाडतात. त्याच्यामुळं काय होते की भारतात अनियमित पाऊस पडतो. तसंच भारतामध्ये काही ठिकाणी दुष्काळही पडतो. चक्रीवादळाचे तडाखे बसतात, पूर येतो इत्यादी नैसर्गिक आपत्ती भारतीय हवामानानुसार भारतीय लोकांना याचा सामना करावा लागतो आणि भारतीय हवामानशास्त्राने या हवामानावरून भारताचे 4 ऋतू मानले आहेत. पहिला आहे उन्हाळा, दुसरा आहे पावसाळा, मान्सून परतीचा आणि हिवाळा. भारतात एकूण किती ऋतू आहेत तर 4 ऋतू आहेत. आता हे नकाशाच्या माध्यमातून आपण पूर्ण पाहणार आहे. तर हा भारताचा नकाशा कशाचा आहे तर वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमानाचा नकाशा आहे. खाली सूची दाखवली आहे. या सूचीमध्ये पर्जन्यमान तुम्हाला दाखवलं आहे 500 मिलीमीटर ते 4000 मिलीमीटर पाऊस. आता इथे वेगवेगळ्या रंगाने आपल्याला इथे पावसाचं प्रमाण इथं दाखवण्यात आलेलं आहे. आता जो कमी गडद जो जास्त गडद निळ्या रंगाचा भाग आहे या भागात 4000 मिलीमीटर पाऊस पडतो. हे रंग छटवून लगेच कळते. आता दिशा पहा. हे उत्तर दिशा, त्याच्या विरुद्ध असणारी दक्षिण दिशा, आपल्या पूर्व हातावर असणारी दिशा असते पूर्व दिशा, आपल्या उजव्या हातावरची दिशा पूर्व, डाव्या हातावरची दिशा पश्चिम असते. आणि उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम ह्या 4 दिशा आहेत आणि यांच्या उपदिशा देखील आहेत. त्या उपदिशा कोणत्या तर ही ईशान्य, उत्तर आणि पूर्व या दोघांच्या मध्ये आहे ईशान्य दिशा, उत्तर आणि पूर्वच्या मध्ये. त्याच्यानंतर आग्नेय दिशा पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आहे. नैऋत्य दिशा पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये आहे. वायव्य दिशा उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये असणाऱ्या दिशा आहेत. हे आहे नैऋत्य, आग्नेय, ईशान्य आणि वायव्य अशा 4 उपदिशा आहेत. आता या ठिकाणी हा जो दिसतो भाग तुम्हाला, हा भाग बघा आणि हा त्याच्यापेक्षा थोडा डार्क भाग येतो. या भागात पर्जन्यमान 500 ते 1000 मिलीमीटर आहे. त्याच्यानंतर जो दुसरा तुम्हाला भाग दिसतो नकाशामध्ये, दुसरा रंग जो दिसतो याच्यापेक्षा थोडा गडद रंग दिसतो आकाशी कलरचा. आता आकाशी कलरचा हा भाग बघा, इकडे पूर्वेकडे देखील काही भाग आकाशी भाग दिसतो आकाशी रंगाचा. या ठिकाणी 2000 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. आणि जो गडद निळ्या रंगाचा भाग आहे 2 ठिकाणी आहे बघा. एक आहे पश्चिम दक्षिण किनारपट्टीपर्यंतचा आणि एक आहे इकडे अरुणाचल प्रदेश, आसाम या भागात 4000 मिलीमीटर एवढा पाऊस या भागामध्ये पडतो. 4000 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणजे भारतामध्ये पावसाचं प्रमाण हे पाहिजे तेवढं नाही आहे. फक्त 2च असे भाग आहेत की ज्या ठिकाणी 4000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. एक पश्चिम दक्षिण किनारपट्टीचा भाग आणि इकडे अरुणाचल प्रदेश आसामचा भाग. बाकीच्या ठिकाणी तेवढं पर्जन्यमान पाहायला मिळत नाही. म्हणून भारत हा देश उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मोडतो. या ठिकाणी आणि या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे पश्चिम दक्षिण किनारपट्टी आणि इकडे पूर्वेकडला थोडासा भाग, या ठिकाणी 4000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. आता हा महाराष्ट्राचा विचार करा. महाराष्ट्रामध्ये पाऊस किती पडतो तर 2000 मिलीमीटर एवढा. त्याच्या बाजूला थोडासा पडतो 3000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. आणि पूर्ण ओव्हरऑल म्हणजे पूर्ण भारताचा जर विचार केला तर सरासरी पर्जन्यमान वार्षिक
1000 मिलीमीटर पाऊस भारतामध्ये पडतो, सरासरी पर्जन्यमान. आता ही जी रेष तुम्हाला दिसते नकाशाच्या आतमध्ये गेलेली, पूर्णपैकी ही रेष जी सूचीमध्ये दाखवलेली आहे आणि तीच रेष ही नकाशामध्ये पूर्ण गेलेली आहे. हे आहे 18° तापमानाची रेष आहे. ही पूर्ण नकाशामध्ये फिरताना तुम्हाला दिसते आहे. ही या ठिकाणी आहे, इथून वरपर्यंत गेलेली आहे. एवढंच नाही तर इकडे अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीप बेटामध्ये अशा रेषा गेलेल्या दिसतात. हे 18° तापमानाच्या रेषा आहेत. म्हणजे भारतामध्ये समशीतोष्ण स्वरूपाचं हवामान पाहायला मिळते. ही रेष आहे ती. आणि 18° सर्वात कमी आता ब्राझीलमध्ये बघा, ईशान्य, पूर्व आणि आग्नेय दिशेकडून वारे ब्राझील या देशात येतात. आता भारताचा जर विचार केला, हे ब्राझीलचं सांगितलं तुम्हाला. आता भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये वारे हे आग्नेय दिशेकडून, काही वारे हे हिंदी महासागर म्हणजे दक्षिणेकडून आणि काही वारे हे नैऋत्य दिशेकडून येतात. म्हणजे या 3 दिशेकडून भारतामध्ये वारे येतात. हे मोसमी वारे आहे आणि या वाऱ्यांमुळे भारताला पर्जन्य मिळते. या वाऱ्यामुळे भारताला पाऊस मिळतो. तर भारताला पाऊस खरं पाहिलं तर नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे मिळतो. नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे, की जे नैऋत्य दिशेकडून येतात, काही आग्नेय दिशेकडून येतात, काही दक्षिण भागातून हे वारे येतात. आग्नेय आणि नैऋत्य भागाकडून येणारे हे मोसमी वारे आहेत आणि या वाऱ्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात पाऊस मिळतो. म्हणजे भारताला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो तर नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून भारताला पाऊस मिळताना दिसून येतो. आणि या भागात सगळ्यात जास्त पाऊस पडतो, या भागात आणि इकडे पूर्वेकडे आणि इकडे पश्चिम किनारपट्टीच्या भागात 4000 मिलीमीटर एवढा पाऊस पडताना आपल्याला दिसतो. आता या ठिकाणी या रेषा गेलेल्या दिसतात बघा, अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीपवर. या रेषा म्हणजे 18°ची रेषा, म्हणजे या ठिकाणी समशीतोष्ण हवामान आहे. कारण बघा इकडे खाली दक्षिणेकडे पण भारताच्या अंतर्गत भागात दक्षिण भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर दक्षिण भागातही तुम्हाला ही रेष दिसते. 18° आहे, 22 आहे, 23 आहे, 24 आहे. म्हणजे सरासरी समान स्वरूपाचं, सारख्या स्वरूपाचं इथे तापमान आहे. म्हणजे समशीतोष्ण स्वरूपाचं तापमान भारतामध्ये पाहायला मिळते. आता या ठिकाणी देखील ही रेष गेलेली दिसते आहे. ही 18°ची रेष आहे. आता राजस्थानचा भाग बघा, इथं तुम्हाला 29° तापमान पाहायला मिळते. म्हणजे जास्तीत जास्त 29, कमीत कमी 18. आता भारतामध्ये तापमान कोणत्या, आता भारतात 500 मिलीमीटर ते 4000 मिलीमीटर एवढा पर्जन्य पडते. कमीत कमी 500, जास्तीत जास्त 4000. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेला आहे. इथून भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेला आहे. ब्राझीलमध्ये उत्तरेकडून विषुववृत्त आणि दक्षिणेकडे मकरवृत्त गेलं होतं. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलं. आता भारतात उत्तर दिशेकडून खाली दक्षिणेकडे तापमान वाढत जाते. भारतात तापमान कोणत्या दिशेकडे वाढते तर उत्तरेकडून दक्षिणेकडे भारतात तापमान वाढते. म्हणजे उत्तरेकडे तापमान कमी आहे, दक्षिणेकडे तापमान जास्त आहे. म्हणजे उत्तरेकडे तापमान थंड आहे, दक्षिणेकडे तापमान उष्ण आहे. उत्तरकडून दक्षिण दिशेकडे भारतात तापमान वाढत जाते. आता हिमालय पर्वतरांग पर्जन्यावर काय परिणाम करते, आता हा दुसरा नकाशा बघा. आता हिमालय पर्वतरांग आहे, त्याच्या लहान लहान तुम्हाला इथं पर्वतरांगा दिसतात. म्हणजे हिमालय ही सलग अशी पर्वतरांग नाही, तुटक आहे. जसं उदाहरणार्थ लघु हिमालय आहे, शिवालिक रांग आहे. त्याच्यानंतर इकडे पाहिलं तर गारो टेकड्या आहेत, त्याच्या खासी टेकड्या आहे, मिझोराममधल्या मिझो टेकड्या, नागालँडमधल्या नागा टेकड्या, जैतिया टेकड्या, पतकोई टेकड्या, या लहान लहान टेकड्या आहेत, पर्वतरांगा आहेत. याला वारे अडतात. जसं उदाहरणार्थ ब्राझीलमध्ये अजस्त्रकडा होती, त्याला वारे अडत होते. जिथं वारे अडले तिथं भरपूर पाऊस पडायचा आणि काही भाग ब्राझीलमधला पर्जन्यछायेचा प्रदेश होता, अवर्षणाचा चतुष्कोन. तसं भारतात आहे. या नैऋत्य दिशेकडून वारे वाहत येतात आणि इथे हिमालयाच्या पर्वतरांगेला अडतात. इथं अडल्यामुळे वारे समोर जात नाहीत. हे वारे वापस मागे फिरतात आणि इथे आहे अरवली पर्वतरांग, याला समांतर वाहतात आणि पलीकडे राजस्थान आहे म्हणून तिकडे पाऊस देत नाही, तिकडे वाळवंट बनलेला आहे. या पद्धतीने भारतामध्ये पाऊस पडतो. आता भारतामध्ये हिमालय आणि हिंदी महासागर भारतीय हवामानावर आणि मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पाडतात. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात. नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक आणि हिमाचल रांगाला अडतात आणि तिथून वापस फिरतात.
आणि मग पंजाबचा जो मैदानी प्रदेश आहे आणि राजस्थानचं थरचं वाळवंट, त्यात उष्ण हवामानामुळे इथं उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि हिंदी महासागरामध्ये जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. पहा, राजस्थान कमी दाबाचा पट्टा, हिंदी महासागराकडे जास्त दाबाचा पट्टा. आणि नियम काय आहे? जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. म्हणजे हिंदी महासागरावरून वारे भारताच्या मुख्य भूमीकडे वाहायला लागतात आणि हे वाहून बाष्पयुक्त वारे आहे ते. त्यामुळं हा पाऊस पश्चिम आणि पूर्व घाटाच्या अडथळ्यामुळे किनारी भागात जास्त प्रमाणात पाऊस पडतो. तर गुजरात आणि राजस्थानच्या भागात पाऊस कमी पडतो, म्हणून त्या भागात अवर्षणाचा चतुष्कोन म्हणजेच तिथं दुष्काळ पडतो. आणि ईशान्येकडील हे वारे जेव्हा वापस फिरतात हिमालयाला आडून, हे वारे पुन्हा हिंदी महासागराकडे येतात. कारण हे अरवली पर्वताला समांतर वाहून हिमालयापर्यंत जातात, पण हिमालय त्यांना अडवतो. पुन्हा हे वारे वापस येतात आणि हिंदी महासागराकडे जातात आणि द्विकल्पावर हा पाऊस पाडतात. हे पुन्हा बघा, हे नैऋत्येकडून वारे आलेत, इथे हिमालय पर्वतरांग आहे, याला वारे अडलेत, इथे हिमालय पर्वतरांग, याला वारे हे अडले, समोर गेले नाही, मग वापस परत फिरले मागे, हे वापस आता परत मागे वारे फिरले आणि परत फिरल्यानंतर येताना हे द्विकल्पीय पठारी भाग आहे हा मधला, तर त्या द्विकल्पीय पठारी भागात भरपूर प्रमाणात पाऊस देतात. वारे परत फिरतात, द्विकल्पीय भागात भरपूर पाऊस देतात. याला मान्सून परतीचा पाऊस म्हणतात. आणि मान्सून परतीचा पाऊस भारतात सर्वात जास्त तमिळनाडू या राज्यामध्ये पडतो. आणि राजस्थान, गुजरात हा जो भाग दाखवला आहे, या भागात मात्र दुष्काळ पडतो. इथे पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. हे झालं पर्जन्यमान. म्हणजे आता तुम्हाला कळालं आहे की नैऋत्य दिशेकडून जाणारे वारे हिमालय पर्वतरांगांना अडतात, वापस फिरतात. हो, आणि इकडे पाऊस जास्त कुठे पडतो? आता इकडे बघा, इकडे दाखवला आहे चेरापुंजीचा भाग आहे, तो वर दाखवलेला आहे. चेरापुंजी आणि मोसिराम या ठिकाणी 11,000 मिलीमीटर पाऊस पडतो. पण बाजूला शिलाँग नावाचं एक शहर आहे, तिथे मात्र 100 मिलीमीटर पाऊस पडतो. का? कारण हे वारे कुठं जाऊन अडतात, तिथं लहान लहान टेकड्या आपण पाहिल्या, पतकोई टेकड्या वगैरे, त्याला हे वारे अडलेत, त्यामुळं तिथं पाऊस पडलो. शिलाँग पलीकडे आहे, शिलाँगमध्ये त्याच्यामुळे पाऊस पडत नाही. आता इथली थोडी माहिती घ्या जास्तीची, की राजस्थानमधील गंगानगर नावाचा भाग आहे. गंगानगरमध्ये जून महिन्यात 50 डिग्री सेल्सिअस तापमान वाढते. याच्या विरुद्ध आता एकदम, तर कारगिल शहरात हिवाळ्यात तापमान -48 डिग्री सेल्सिअस इतके आहे. म्हणजे एका ठिकाणी 50 डिग्री सेल्सिअस, एका ठिकाणी -48 डिग्री सेल्सिअस. हे दोन्ही भाग भारतातच आहेत. मेघालयामध्ये खासी जिल्ह्यात मोसिनराम नावाचं ठिकाण आहे, इथे 11,872 मिलीमीटर पाऊस पडतो. चेरापुंजी येथे 11,777 मिलीमीटर पाऊस पडतो. हे दोन्ही ठिकाणी भारतातच आहे आणि जगातील सर्वाधिक पाऊस पडण्याची ठिकाणं आहेत. पश्चिम राजस्थानमधील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग म्हणून ओळखला जातो. इथे वर्षभरात फक्त 120 मिलीमीटर एवढाच पाऊस पडतो. म्हणजे बघा, एका ठिकाणी 120 मिलीमीटर सगळ्यात कमी पाऊस आणि एका ठिकाणी सगळ्यात जास्त पाऊस 11,000 मिलीमीटर. हे दोन्ही ठिकाणं कुठे आहे? भारतातच आहे. हे कशामुळे परिणाम झाला? तर हिमालय पर्वतरांगेचा हा सगळ्यात मोठा परिणाम पाहायला मिळतो, टेकड्यांचा परिणाम पाहायला मिळतो. आणि मान्सून परतीचा जो पाऊस पडतो तो सगळ्यात जास्त कुठं पडतो? तर तामिळनाडूमध्ये पडतो. म्हणजे वारे हिमालयाला अडल्यानंतर जेव्हा वारे वापस फिरतात तेव्हा ते द्विकल्पावर पाऊस देतात आणि द्विकल्पावर असणाऱ्या तामिळनाडू राज्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तर या ठिकाणी हा धडा तुमचा इथे संपला आहे. तर भूगोलचा 4था धडा संपलेला आहे. इथे आपण थांबणार आहे. धन्यवाद.